नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हक्काच्या बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले पाढे जरी पाठ असले तरी आपल्याला कोणत्याही संख्येला भाग घालवत असताना जर त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे हेच माहित नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण भाग घालू शकणार नाहीत। आणि तेच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचंय, म्हणजे कोणतीही संख्या अगदी पाहता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे। तेच विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 2 पासून 72 पर्यंतच्या सर्व कसोट्या एकाच व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी आपल्याला शिकवणार आहे। तर हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहा, कसलाही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला या कसोट्याचा वापर कसा करायचा ते लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया हा व्हिडिओ। तर पहा, सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो मी 2 ची कसोटी घेतलेली, म्हणजे अतिशय सोपी कसोटी आहे परंतु महत्वाची। पहा, आता मी या ठिकाणी काही संख्या घेतो, जसं की मी 42 संख्या घेतली, त्यानंतर मी संख्या घेतली 24, त्यानंतर घेतली 576, नंतर घेतली 848 आणि त्यानंतर घेतली 1000। तर विद्यार्थी मित्रांनो या संख्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की एकक स्थानचे म्हणजे सर्व संख्यांचे शेवटचे अंक जर आपण चेक केले तर तुम्हाला त्यामध्ये 2, 4, 6, 8, 0 म्हणजे या समसंख्या पाहायला मिळतात। आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी अशा सम अंक आपल्याला पाहायला मिळत असतील तर अशा संख्येला आपण 2 ने भाग घालवायचा, म्हणजेच त्याला 2 ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणतात। आता पाहूया आपण दुसरी कसोटी, 3 ची कसोटी। आता 3 ने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो तर हे कसं ओळखायचं, तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि ती जर बेरीज 3 ने भाग जाणारी असेल किंवा 3 च्या पटीतील संख्या येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला विद्यार्थी मित्रांनो 3 ने निशेष भाग जाणारे, पूर्ण भाग जाणारे, म्हणून तर आपण या कसोटीला 3 ची कसोटी म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण पहा, 4530। आता या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करूया, 4 + 5 + 3 + 0। आता या सर्व अंकांची बेरीज केली तर पहा किती येते, 4 आणि 5 9, 9 आणि 3 12, 12 0 12। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या सर्व अंकांची बेरीज 12 आली। 12 या संख्येला 3 ने भाग जातो, कारण 3 च्या पाड्यामध्ये आहे 3 × 3 3 × 12। म्हणजे आता 3 ने जर या सर्व संख्येतील अंकांना जर भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला जायलाच पाहिजे। बघू आपण ते पण, 4530 ला 3 ने भाग जातो का, पहा 3 × 3 3 × 3 1 राहिले, या ठिकाणी 15 संख्या तयार झाली। 3 × 5 = 15, त्यानंतर 3 × 1 3 3 0 0। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो। विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतोय 4 ची कसोटी। 4 ची कसोटी खूप सोपी आहे। पहा, फक्त तुम्हाला बघायचंय दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक। आता पहा, एखाद्या संख्येमधील शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या जर 4 च्या पटीतील असेल, त्याला 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला विद्यार्थी मित्रांनो 4 ने भाग जातो, म्हणजे त्या कसोटीला आपण 4 ची कसोटी असं म्हणतो। पाहू एक उदाहरण। आता उदाहरण घेतलं मी या ठिकाणी 4524 ही एक संख्या आहे तुमच्या समोर। आता तुम्ही काय करायचं, फक्त शेवटच्या 2 अंकी संख्येला बघायचं, म्हणजे मी या ठिकाणी 24 ला अंडरलाईन केली। पण या 24 ला खाली घ्यायचं किंवा मनात करायचंय तुम्हाला, ते 4 ने भाग जातोय का पाहायचं। पहा, 4 × 4 4 × 24 जातोय। मग आता या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4 ने भाग गेलाच पाहिजे। पहा जातोय का नाही, चेक करतोय आपण, 100% जाणार। पहा 4 × 4 4 × 4। आता 5 ला पण 4 × 4 एक शिल्लक राहिला, या ठिकाणी 12 संख्या तयार झाली, 4 × 12 शेवटी 4 × 4। पहा, म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो, याला म्हणायचं 4 ची कसोटी। तर विद्यार्थी मित्रांनो 4 च्या कसोटीचं अजून एक उदाहरण या ठिकाणी घेतो। पहा, आता शेवटच्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग जातो, म्हणजे त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे, हे मी बोललो। पहा, आता शेवटचे 2 अंक समजा मी घेतले विद्यार्थी मित्रांनो 48। आता 48 ला 4 ने भाग जाणार आहे, तुम्हाला हे माहिती आहे। पहा 4 × 4 4 × 2 8। मग आता याच्या पाठीमागचे कोणतेही कसे अंक घ्या, पहा तरी त्याला 4 ने भाग जाणार आहे, हे मला सांगायचं। आता मी 2 4 5 2 कसे अंक घेतले, आता या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे, कारण काय सांगितलंय ते समजून घ्या। शेवटच्या 2 अंकाला 4 ने गेला ना, तो पाठीमाग कोणतेही अंक घेऊन ती संख्या जर तुम्ही बनवली ना तर त्याला 4 नेच भाग जाणार, हे मला सांगायचंय। तर आता पहा 25 42 48
या संख्येला मी 4 ने भाग घालून दाखवतो. 4 1 4, 4 7 24, एक राहिला, 14 संख्या तयार झाली. 4 3 12, 2 या ठिकाणी उरले, 22 संख्या तयार झाली. 4 5 20, परत 2 उरले, 24 संख्या तयार झाली. 4 7 24 आणि शेवटी 8. 4 2 8. अशा पद्धतीने भाग झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया 5 ची कसोटी. आता 5 ची कसोटी म्हणजे काय? एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोन्हीपैकी अंक असतो. आता पहा, एक पाडा घेऊ आपण 5चा. 5च्या पाड्यामध्ये काय? 5 10 15 20 म्हणजे एकक स्थानचे अंक पहा, 5 0 5 0 असेच आपल्याला अंक दिसतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही संख्या आपण या ठिकाणी घेतली तर त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर तुम्हाला 5 पाहायला मिळणार किंवा त्या ठिकाणी तुम्हाला शेवटी 0 पाहायला मिळणार. म्हणजे कोणत्याही संख्येच्या शेवटी तुम्हाला 5 किंवा 0 यापैकी कोणताही अंक दिसला तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. यालाच आपण 5 ची कसोटी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पाहूया 6 ची कसोटी. आता 6 ची कसोटी शिकत असताना 2 ची आणि 3 ची कसोटी या दोन्ही कसोटीमधून ही तयार झालेली कसोटी, कारण बेत्रिक 6. पहा, मला सांगा, 2 ची कसोटी आपण कशी शिकलो? समसंख्या असेल तर 2 ने भाग जातो. आणि 3 ची कसोटी आपण कशी शिकलो? सर्व संख्येतील अंकांची बेरीज जर 3 च्या पाड्यातील असेल, 3 च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 3 ने जातो. मग झालं तर एखाद्या संख्येला पहा, सम अंक शेवटी दिसत असेल आणि सर्व अंकांची बेरीज जर आपण करून पाहिली तर या ठिकाणी पाहता 2 अधिक 4 6, 6 आणि 5 11 आणि 4 15. म्हणजे पहा, एक तर शेवटचा अंक तुम्हाला पाहायचा आहे, तो सम दिसतोय म्हणजे ही समसंख्या आहे, 2 ने भाग जाणारी आहे, हे फिक्स झालं. त्यानंतर सर्व अंकांची बेरीज करून पहा, ती या ठिकाणी 15 आली म्हणजे तिला 3 ने भाग जाणार आहे, 3 5 15. मग आता समसंख्या आहे, सर्व अंकांची बेरीज 3 च्या पटीतील आहे, म्हणजेच आता बेत्रिक 6 2 ने गेला, 3 ने गेला म्हणजे 6 ने जाणार. पाहूया आता दिलेल्या संख्येला 6 ने भाग जातोय का? 6 1 6, 6 चौक 24. त्यानंतर ठिकाणी आता या ठिकाणी 5 आहेत, शून्याचा भाग बसला असतो. त्यानंतर 54 संख्या तयार होते, 6 9 54. तर विद्यार्थी मित्रांनो, 409 या ठिकाणी त्याचं उत्तर येतं. म्हणजेच दिलेल्या संख्येला 6 ने भाग जातो, हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया 7 ची कसोटी. आता 7 ची कसोटी समजून घ्या. 7 ची कसोटी कशी आहे पहा, दिलेल्या संख्येतील शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा, त्याची तुम्हाला दुप्पट करायची आणि ती दुप्पट राहिलेल्या म्हणजे उरलेल्या शिल्लक राहिलेल्या संख्येतून ती वजा करायची. ती वजा केल्यानंतर एकतर उत्तर 0 येतं किंवा त्याची वजाबाकी 7 च्या पटीतील संख्या येते. जर असं होत असेल तर त्या पूर्ण संख्येला विद्यार्थी मित्रांनो 7 ने भाग जाणार आहे. तर पाहूया उदाहरण. आता मी या ठिकाणी 2 उदाहरणं घेतले. सुरुवातीला 126 हे उदाहरण सोडूया. आता तुम्हाला पाहायचंय एकक स्थानचा अंक 6 आहे, त्याची दुप्पट जर केली तर ती 6 दुणे 12 होईल. मग ती आता दुप्पट जी आलेली आहे ती शिल्लक राहिलेल्या म्हणजे या 12 संख्येतून तुम्हाला वजा करायची. म्हणजे या ठिकाणी पहा, 12 मधून 12 गेले, 0 आला. म्हणजेच या ठिकाणी मी आता सांगितलं होतं, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली असता उरलेल्या संख्येतून ती दुप्पट वजा केल्यानंतर जर उत्तर 0 किंवा 7 च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. आता पहा 7 ने भाग जातोय का? 126 भागिले 7, 7 1 7, 7 1 7. या ठिकाणी 5 उरले, इथं 56 संख्या तयार झाली, 7 8 56 म्हणजेच 7 ने भाग जातो. आणखी एक उदाहरण पाहूया. पहा, आता या ठिकाणी 4 अंकी संख्येचं उदाहरण घेतलंय, 2401. सुरुवातीला तुम्हाला एकक स्थानचा अंकाची दुप्पट करायची म्हणजे 1 गुणिले 2 ची दुप्पट 2 होईल. ते जे उत्तर आलेले दुपटीचं ते शिल्लक राहिलेल्या 240 उरलेल्या संख्येतून तुम्हाला वजा करायचंय म्हणजेच 238. आता त्या 238 ला तुम्हाला 7 ने भाग घालून पाहायचा. बघा 7 1 7, 7 3 21, 2 उरले, या ठिकाणी 28 संख्या तयार झाली, 7 चौक 28. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता या 2401 या संख्येला पहा 7 ने भाग जाणार. 7 1 7, 7 3 21, 3 उरले, या ठिकाणी 0 30 संख्या तयार झाली, 7 चौक 28. 2 उरतात, पुढे 1 आहे, 21 संख्या तयार झाली, 7 3 21. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 7 ची कसोटी म्हणजे काय आहे की शेवटच्या म्हणजेच एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करा, शिल्लक राहिलेल्या संख्येतून ती वजा केली असता एकतर उत्तर तुमचं 0 येतं किंवा 7 च्या पटीतील येतं म्हणजे 7 च्या पाड्यातील येतं. तर अशा वेळेस त्या संख्येला 7 ने भाग जातो. त्यालाच आपण 7 ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणतो. आता आपण पाहूया 8 ची कसोटी. आता 8 ची विभाज्यतेची कसोटी शिकताना पहा,
4च्या कसोटीची तुलना करायची 8च्या कसोटी बरोबर. मी नेहमी सांगत होतो विद्यार्थी मित्रांनो, तुलनात्मक अभ्यास करा. आता 4ची कसोटी काय होती? शेवटच्या 2 अंकी संख्येला जर 4ने भाग जात असेल तर ते संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता 8ची कसोटी म्हणजे 4चं दुप्पट लक्षात ठेवा, 8 आहे. मग आता या ठिकाणी 1 अंक फक्त वाढवायचा, म्हणजे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला जर 8च्या पाड्याने 8च्या पटीतील संख्येने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. पहा एक उदाहरण. आता पहा मी एक उदाहरण घेतलंय या ठिकाणी 8864. आता पहा दिलेली ही 4 अंकी संख्या आहे, यातील शेवटचे 3 अंकाला मी अंडरलाईन करतो, म्हणजे 864 ती संख्या या ठिकाणी खाली घेऊया. आता या 3 अंकी संख्येला 8ने भाग जातो का ते पहा. 8 एका 8 एका इथं शून्याचा भाग बसेल, त्यानंतर 8 8 64 म्हणजे 108 उत्तर येते. म्हणजे जर 864 या शेवटच्या 3 अंकी संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला पहा 8864 ला 8ने भाग गेलाच पाहिजे. पहा 8 एका 8 एका 8 एका 8 0 0 8 8 64. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 8ची कसोटीमध्ये फक्त शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने भाग गेला पाहिजे, तर त्या संपूर्ण संख्येला विद्यार्थी मित्रांनो 8ने भाग जातो. तर विद्यार्थी मित्रांनो 9ची कसोटी आपण या ठिकाणी पाहूया. 3च्या कसोटीची आणि 9च्या कसोटीची तुलना होते पहा, बारकाईने पहा, तुलनात्मक अभ्यास करा. पहा 3च्या कसोटीमध्ये काय होतं? सर्व संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीतील असते, तर त्या संख्येला 3ने भाग जात होता. आता 9च्या संख्येचं तसंच विद्यार्थी मित्रांनो, सर्व अंकांची बेरीज 9च्या पाड्यातील संख्या आली किंवा 9च्या पटीतील संख्या आली तर त्या संख्येला 9ने भाग जाणार आहे. तर एक उदाहरण घेतलेलं विद्यार्थी मित्रांनो पहा 729. सर्व अंकांची बेरीज करूया. 7 अधिक 2 अधिक 9 या सर्व अंकांची बेरीज होईल पहा. 7 आणि 2 9 9 9 18 म्हणजे 18 या संख्येला 9ने भाग जातो का पहा. 9 2 18 भाग गेला, म्हणजे 729 या पूर्ण संख्येला आता 9ने भाग गेलाच पाहिजे. पहा 9 1 9 9 8 72 9 1 9 पहा. म्हणजेच 9ची कसोटी काय सांगते? जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल, 9च्या पटीतील संख्येने भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो, यालाच आपण 9ची कसोटी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया 10ची कसोटी. अतिशय सोपी मानली जाणारी ही कसोटी, कारण या कसोटीची तुलना 5च्या कसोटी बरोबर करा. 5च्या कसोटीमध्ये 5च्या पाड्यामध्ये 5 आणि 0 एक स्थानी येत होते. 10च्या कसोटीमध्ये 10चा पाडा लक्षात ठेवा. 10च्या पाड्यामध्ये प्रत्येक शेवटचा एकक स्थानचा अंक जर चेक केला तर तो 0 येतोय. म्हणजेच किती सोपी कसोटी आहे पहा. एखाद्या संख्येतील एकक स्थानचा अंक शेवटचा अंक जर 0 तुम्हाला दिसत असेल, 0 येत असेल तर त्या संख्येला 10ने भाग जातो. म्हणून अशा कसोटीला 10ची कसोटी म्हणतात. उदाहरणार्थ 9720 मधील एकक स्थानचा अंक 0 याला 10ने भाग जाणार. 5000 या संख्येतील शेवटचा अंक 0 याला 10ने भाग जाणार. आता पहा तरी देखील या ठिकाणी मी 9720 या संख्येला 10ने भाग घालून दाखवतो. आता 10ने भाग घालून खूप सोपे. पहा खालचा 0 कटला, वरचा 0 कटला, म्हणजे या ठिकाणी भाग गेला. 5000 तसंच आहे. पहा शेवटचा 0 आणि खालचा 0 कट करा, या ठिकाणी तुमचं उत्तर येत आहे. म्हणजेच 10ची कसोटी एकक स्थानचा अंक 0 असल्यावर त्या संख्येला 10ने भाग जातो, हे लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया 11ची कसोटी. बऱ्याच विद्यार्थ्यांना 11ची कसोटी अवघड जाते, पण बारकाईने जर पाहिलं, व्यवस्थित तुलना करून अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला 11ची कसोटी देखील सोपी जाणार, यात शंका नाही. पहा आता काय करायचे, तुम्हाला दिलेल्या संख्येतील जे अंक आहेत त्याला त्याच्या स्थानांना या ठिकाणी क्रम द्यायचे. आता पहा 1 3 3 1 म्हणजे 1331 ही संख्या आहे. त्यामध्ये पहा पहिला स्थानाच्या अंकाला 1 नंबर द्या, नंतर 2 द्या, 3 द्या, 4 द्या. आता व्याख्या समजून घ्या. पहा दिलेल्या संख्येतील एकदा तुम्हाला समसंख्येतील अंकांची बेरीज करायची, एकदा तुम्हाला विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची. आता पहिल्यांदा विषम अंक कोणते? 1 3 5 7 9 हे विषम अंक असतात. 2 4 6 8 हे सम अंक असतात. म्हणजे त्यांच्या स्थानांची दोघांची बेरीज करून त्यांचा फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी, आणि तो जर फरक 11च्या पटीतील आला किंवा 0 आला त्या ठिकाणी त्या संख्येला 11ने भाग जाणार. आता पाहूया आपण प्रत्यक्षात एक उदाहरण. 1331 मधील 1 2 3 4 हे सुरुवातीला आपण क्रम दिले. आता पहा 1 आणि 3 हे विषम स्थानच्या अंकांची एकदा बेरीज. विद्यार्थी मित्रांनो 11च्या कसोटीचं दुसरं उदाहरण पाहूया. या ठिकाणी 6 अंकी संख्येचं उदाहरण घेतलेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला त्या अंकांना क्रमांक द्यायचे 1 2 3 4 5 आणि 6. आता व्याख्येनुसार सुरुवातीला विषम स्थानचे अंक पहा 2 5 आणि 4
या तिन्ही अंकांची बेरीज करून घ्यायची. 2 आणि 5 7, 7 आणि 4 11. त्यानंतर आता समस्थानचे अंक पाहायचे. 7 आहे, त्यानंतर या ठिकाणी 3 आहे आणि शेवटी हा 1 आहे. म्हणजे 7 आणि 3 आणि 1 या तिन्ही अंकांची बेरीज करा. ही देखील 11 येते. 11 मधून 11 गेले, या ठिकाणी 0 येतात. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेसच वजाबाकी ही 0च येईल असं नाही, 11च्या पटीतील देखील येऊ शकते. आता यांची वजाबाकी एकतर 11 येईल किंवा 0 येईल. आल्यानंतर आता त्या संख्येला 11ने 100% भाग जाणार आहे. आपण चेक करून पाहूया. पहा, दिलेली संख्या मी मांडतो. आता या संख्येला 11ने भाग घालूया. 11 1 11, 11 2 22, 5 उरतात, 55 संख्या तयार झाली. 11 5 55. त्यानंतर आता या ठिकाणी 3 अंक आहे, त्याला 0चा भाग जाईल. नंतर 34 संख्या तयार होईल. 11 3 33, परत 1 उरतात, पुढचा 1, 11 संख्या तयार झाली. 11 1 11. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संपूर्ण संख्येला देखील 11ने भाग जातो. म्हणून या कसोटीला आपण 11ची कसोटी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो पाहूया 12ची कसोटी. आता 12ची कसोटी शिकत असताना एखाद्या संख्येला जर 3ने भाग जात असेल आणि 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला पहा 3 चौक 12 म्हणजे 12ने भाग जाणार आहे. म्हणजे 3च्या आणि 4ची कसोटी आपण सुरुवातीला शिकलोय. 3च्या कसोटीचा आणि 4च्या कसोटीच्या या ठिकाणी दोन्हीचा एकत्रितपणे अभ्यास करून आपल्याला 12ची कसोटी या ठिकाणी शिकायचे. म्हणजेच पाहता 3ने भाग जाणारी संख्या म्हणजे सर्व अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो. आणि 4ची कसोटी आपण शिकलो, शेवटच्या 2 अंकी संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग 3ने भाग जात असेल, 4ने जात असेल तर त्या संख्येला आपल्याला 12ने भाग जाणार आहे. हे या कसोटीमध्ये शिकायचे. पहा आता सुरुवातीला पहा शेवटचे 2 अंक 48 म्हणजे याला 4ने भाग जातोय. 4 1 4, 4 2 8 म्हणून या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार आहे. त्यानंतर आता सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर पहा 3 अधिक 4 7, 7 आणि 8 15 म्हणजे या संख्येला 3 5 15, 3नेही भाग गेला. मग आता एखाद्या संख्येला 3ने भाग जातोय, 4ने जातोय म्हणजे 12ने जाणार आहे. पहा आता 3048 ला 12ने भाग घालू. 12 1 12, 12 2 24, 6 उरतात, 64 संख्या तयार झाली. 12 5 7, पुन्हा 4 उरतात, 48 संख्या तयार होते. 12 चौक 48. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येला जर 3ने भाग जात असेल आणि 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 12ने निश्चित भाग जातो, निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो हे आपण पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो 13ची कसोटी पाहूया. आता ही 13ची कसोटी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शेवटचा म्हणजे जो एकच स्थानचा अंक असणार आहे त्याची तुम्हाला चौपट करायची, म्हणजे त्याला 4ने गुणायचंय आणि त्याचं जे उत्तर येईल गुणाकारामध्ये ते उत्तर तुम्हाला शिल्लक राहिलेल्या संख्येमध्ये मिळवायचं आहे. मिळवलं असता जी संख्या तयार होईल त्या संख्येला 13ने भाग जात असेल तर आपण त्या कसोटीला 13ची कसोटी असं म्हणणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय ह्याची मला खात्री आहे, परंतु एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट विभाजितीच्या कसोटीच्या नक्की क्लिअर होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता पहा 13च्या कसोटीसाठी मी एक उदाहरण घेईल. या ठिकाणी मी सुरुवातीला एक लहान संख्या घेतो 169, कारण हा 13चा वर्ग आहे म्हणजे याला 13ने भाग जातोय. परंतु विद्यार्थी मित्रांनो आता ह्याला 13ने भाग कसा जातो हे आपण शिकतो, त्यामुळे लक्ष द्या. सुरुवातीला तुम्हाला एकच स्थानचा अंक पाहायचा आहे जो 9 आहे, त्याची चौपट करूया. 9 चौक 36 ही चौपट होईल. आता ती आलेली जी चौपट आहे ती तुम्हाला शिल्लक राहिलेल्या संख्येमध्ये मिळवायची, म्हणजे 16 मध्ये तुम्हाला 36 मिळवायचे. 6 6 12 हातच्याला 1 3 आणि 2 5 म्हणजे 52 येतं. आता ही जी बेरीज आलेली आहे त्या बेरजेला जर 13ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 13ने भाग जातो हे मी तुम्हाला सांगत आहे. पहा 13 के 13, 13 चौक 52 गेला भाग. मग आता दिलेल्या संख्येला पण 13ने जायला पाहिजे. बघा 13 1 13, 13 1 13, 16तून 13 गेले, 3 राहिले, 3 आणि 9 39 संख्या तयार होते. 13 3 39. हे पहा म्हणजेच 13ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट करा, म्हणजे त्याला 4ने गुणा आणि तो जो गुणाकार येईल तो शिल्लक राहिलेल्या संख्येमध्ये मिळवले असता जी संख्या तयार होते त्या संख्येला 13ने भाग जातो. यालाच विद्यार्थी मित्रांनो 13ची कसोटी असं म्हणतात. 13च्या कसोटीनंतर आता पाहूया 14ची कसोटी. आता 14ची कसोटी कशी तयार झाली पहा. 14 ही संख्या आहे, 2 आणि 7 यांच्या गुणाकारामधून मिळते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येला जर 2ने भाग जात असेल, 7ने पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 14ने भाग जातो. पहा आता एक उदाहरण घेतलंय मी 2744. या संख्येला 2ने आणि 7ने भाग जातो म्हणून तर 14ने जातो हे मी तुम्हाला सांगत आहे. तर एकच स्थानचा अंक किती आहे 4, म्हणजे समसंख्या आहे, 2ने भाग जाणार हे तुम्हाला माहित झालंय. आता एकच स्थानच्या अंकाची आपल्याला दुप्पट करायची. 4 2 8, ती आलेली दुप्पट शिल्लक राहिलेल्या संख्येमधून वजा करा, म्हणजे 274 मधून 8 गेले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हाताची वजाबाकी 14तून 8 गेले 6,
हातचा दिल्यामुळे 7कडे 6 राहिले, 6 7 2 अशी 2 म्हणजे 260 या संख्येला 7ने भाग जातोय. काही आपण चेक करतोय. 7 1 7 7 1 21 5 राहिले 56 संख्या तयार झाली. 7 8 56 म्हणजे पहा दिलेल्या संख्येला 7ने भाग जाणार आहे. 2 ने गेला 7 ने गेला आता 14 ने जातोय का पहा. मग 2744 भागिले 14 बघा 14 1 14 14 1 14 27 मधून 14 गेले 13 होतात. 13 आणि हे 4 म्हणजे 134 संख्या तयार होते. आता 14 9 126 मग 134 मधून 126 गेले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 8 उरतात फक्त. 8 आणि हे 4 84 संख्या तयार होती. 14 84 म्हणजे पूर्ण भाग जातो हे मला सांगायचं. तर विद्यार्थी मित्रांनो या कसोटीला आपण 14ची कसोटी केव्हा म्हणू, जेव्हा एकच स्थानचा अंक सम असेल म्हणजे 2 ने भाग जाणारा असेल आणि दिलेल्या संख्येला 7 ने देखील भाग जात असेल तर अशा संख्येला 14 ने भाग जातो. यालाच विद्यार्थी मित्रांनो 14ची कसोटी असं आपण म्हणतो. आता शिकूया 15ची कसोटी. आता 15ची कसोटीमध्ये पहा 15 ही संख्या 3 आणि 5 यांच्या गुणाकारामधून तयार होते. म्हणजे याचंच उत्तर आहे ना. पहा एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल 5 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 15 ने भाग जाणार आहे. या ठिकाणी पहा आता एक उदाहरण घेतलंय 4695 दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक 5 आहे म्हणजे 0 किंवा 5 एक जर अंक या दोन्हीपैकी येत असेल तर 5 ने भाग जातो. त्यानंतर सर्व अंकांची बेरीज करूया 4 अधिक 6 अधिक 9 अधिक 5 यांची बेरीज होईल 4 आणि 6 10 10 9 19 आणि 5 24 3 ने भाग जातो का पहा 3 8 24 गेला म्हणजे संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता एखाद्या संख्येला 5 ने भाग जातोय 3 ने देखील भाग जातोय मग अशा संख्येला आता 15 ने भाग जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण भाग घालूया 15 के 15 15 त्रिक 45 एक उरला 19 संख्या तयार झाली. परत 15 के 15 4 उरले पुढचे 5 4 आणि 5 9 नाही 4 आणि 5 45 संख्या तयार झाली तर 15 त्रिक 45 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 15ची कसोटी किती सोपी आहे पहा. तुलनात्मक अभ्यास करावा तुम्ही तुलना करा 3 आणि 5 यांचा गुणाकारच 15 येईल ना. मग ते शिकलोय ना आपण लहानपणापासून. मग एखाद्या संख्येला जर 3 ने आणि 5 ने पूर्ण भाग जात असेल निशेष भाग जात असेल तर अशा संख्येला विद्यार्थी मित्रांनो 15 ने निशेष भाग जातो. म्हणून या कसोटीला आपण 15ची कसोटी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो शिकूया 18ची कसोटी. आता 18ची कसोटी कशी तयार झाली पहा. 2 गुणिले 9 यांच्या गुणाकारातून 18ची कसोटी तयार झाली. आता तुम्ही म्हणता 2 गुणिले 9 हे जोडे तुम्ही का घेतल्या. 6 18 पण होते ना सर 18 के 18 पण होते ना का घेत नाही पहा. आता सांगतो 2 आणि 9 अशा जोड्या घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये एकही संख्या कॉमन येत नाही म्हणजे 2 आणि 9 एकाच पाड्यामध्ये नाहीये त्यामुळे त्या संख्या आपल्याला घ्यायच्यात. आता तुम्ही 6 आणि 3 बघितलं तर पहा 3च्या पाड्यामध्ये 6 आहे म्हणजे 6च्या पाड्यामध्ये 6 आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की या दोन्ही संख्यामध्ये एक तरी कॉमन निघतंय. मग एक तरी कॉमन निघत असेल म्हणजे यांचा मसावी निघत असेल तर ही जोडी आपल्याला घ्यायची नसते. म्हणजे अशी जोडी घ्यायची की ज्यामध्ये एकही कॉमन येत नाही. म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो 2 आणि 9 लक्षात ठेवायचं आहे. तर पहा आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 अंक आहे म्हणजे समसंख्या आहे अशा संख्येला 2 ने भाग जाणार आहे. आणि सर्व अंकांची बेरीज आपण पाहिली 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 0 तर यांची जर बेरीज केली तर 6 5 11 आणि 7 18 येते. त्याला 9 ने भाग जातो पहा 9 2 18 म्हणजे संपूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार आहे. म्हणजेच काय पहा समसंख्या आहे म्हणून 2 ने गेला. सर्व अंकांची बेरीज 9च्या पाड्यातील 9 ने गेला. आता ज्या संख्येला 2 ने गेला 9 ने गेला त्याला 92 18 ने जाणार आहे हे शिकतोय आपण. 5670 ला आता 18 ने भाग घालूया पहा. आणि 18 के 18 18 त्रिक 54 होतं 2 राहिले 27 संख्या तयार झाली. 18 एके 18 27 मधून 18 गेले 9 राहिले 9 आणि पुढचे 0 90 18 पंचे 90 म्हणजेच दिलेल्या पूर्ण संख्येला 18 ने भाग जातो. या कसोटीमध्ये आपण शिकलो एखाद्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असेल व 9 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 18 ने पूर्ण भाग जातो. यालाच आपण 18ची कसोटी असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण 24ची कसोटी पाहूया. ही कसोटी आता 20च्या पुढची कसोटी आहे. जरी तुमचे 20च्या पुढचे पाढे पाठ नसेल तरी देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कसोटी येणार आहे. या पुढच्या सर्व कसोटी येणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता 24ची कसोटी काय सांगते पहा. 24 ही संख्या कशी तयार झाली तर 3 8 24 3 8 24 मी का घेतलंय तुम्हाला मागाशीच क्लिअर केलेले की 2 अंकामध्ये एकही कॉमन नाही पाहिजे म्हणजे त्यांचा मसावी नाही निघलाय पाहिजे अशी जोडी आपण घेतो. आता एखाद्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातोय 8 ने देखील पूर्ण भाग जातोय म्हणजे अशा संख्येला 24 ने भाग जाणार आहे. हे आता आपण पाहूया.
सुरुवातीला दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातोय हे चेक करू. 5 अधिक 0 अधिक 8 अधिक 8 या सर्व अंकांची जर बेरीज केली तर 8 आणि 16 16 आणि 5 21 येते. त्याला 3 ने भाग जातोय. 3 7 21 म्हणजे संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता दिलेल्या संख्येतील 8ची कसोटी ओळखायची तर शेवटचे फक्त 3 अंक पहा. आपण शिकलोय शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. 8 1 8 8 0 0 8 1 8 8 1 8 म्हणजे दिलेल्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार आहे. आताच आपण पाहिलं दिलेल्या संख्येला 3 ने भाग गेला 8 ने गेला म्हणजे आता 24 ने जाणार आहे. पहा आता 24 ने भाग घालूया आपण. 5088 भागिले 24. आता तुमचा 24 चा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट घालवा. नसेल तर तुम्हाला याला काटछाट करता आलं पाहिजे. ह्या समसंख्या याला 2 ने भाग जाईल. तसेच शेवटच्या 2 अंकाला आपण शिकलोय 4 ने पूर्ण भाग असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता त्या कसोटीचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी मी आता 24 ने घालवतो. 24 1 24 24 2 48 2 उरतात. या ठिकाणी 28 संख्या तयार झाली. पुन्हा 24 1 24 4 उरतात. 48 संख्या तयार झाली. 24 2 48. पाड्याचा फायदा जेवढा मोठा पाडा तुमचा तितकं उत्तर लवकर येणार. आणि आता तेच पाहिजे आपल्याला. टुडेज हायली कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. आजचं युग हे स्पर्धेचं आहे, भयान स्पर्धा आहे. तुम्हाला फास्ट मध्ये जावं लागणार आहे, अचूकतेने जावं लागणार आहे. आता पहा दिलेल्या संख्येचं उत्तर आलं म्हणजे दिलेल्या संख्येला कितीने भाग गेला पहा. 3 ने गेला 8 ने गेला म्हणजे त्या संख्येला 24 ने गेला. हे शिकलं ना. एखाद्या संख्येला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल 8 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 24 ने भाग जातो. याला 24 ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो शिकूया 33 ची कसोटी. तुम्ही म्हणता 33 ची कसोटी ही शिकून काय करायचे सर. तर विद्यार्थी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये सर्व कसोट्या तुम्हाला शिकता याव्यात. तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवते. पहा आता 33 ची कसोटी किती सोपी आहे. तर सुरुवातीला 33 ही संख्या पहा 3 आणि 11 या दोघांच्या गुणाकारामधून मिळणार आहे. पहा 11 अधिक 33 तुम्ही असं करा. आता 3 आणि 11 मध्ये कॉमन आहे का नाही. म्हणजे एखाद्या संख्येला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल 11 ने भाग जात असेल तर अशा संख्येला 33 ने भाग जाणार. 3 ने भाग जातो का पहा. तर सोपं आहे की रे. पहा 3 अधिक 3 अधिक 0 अधिक 0 यांची बेरीज 6 होईल. 3 2 6 म्हणजे संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता 11 ची कसोटी आपण शिकलोय एकाडेक संख्या. आता या 33 मधील एकाडेक संख्या कशात पहा. इथे लिहितो मी. हे 3 हे 0 ही एकाडेक संख्या यांची बेरीज केली तर 3च येणार आहे. आणि ह्या एकाडेक संख्येची बेरीज केली तरी ती 3च येणार आहे. 3 मधून 3 गेले 0 येणार आहे. 0ला कोणत्याही संख्येने भाग जातो. 11 ने का झाला नाही म्हणजे संपूर्ण संख्येला 11 ने पण गेला. 3 ने गेला 11 ने गेला तर 33 ने जाणार आहे. 33 ला 33 ने भाग झाला तर किती सोपं आहे बघा. 33 चा पाडा येत नाही तरी येत आहे. 33 1 33 33 1 33 वरचे 2 0 गेला का नाही 33 ने भाग. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला 3 ने व 11 ने पूर्ण भाग जातोय अशा संख्येला 33 ने नक्की भाग जातो. यालाच आपण 33 ची विभाज्यतेची कसोटी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो पाहूया 36 ची कसोटी. आता 36 ची कसोटी कशी तयार झाली पहा. 36 ही संख्या 4 आणि 9 यांच्या गुणाकारामधून मिळते. 4 आणि 9 मध्ये एकही कॉमन नाहीये म्हणून 4 आणि 9 ही जोडी आपण घेतो. आता एखाद्या संख्येला 4 ने आणि 9 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 36 ने भाग जाणार आहे हे आपण शिकतोय. आता 4 ने भाग जातो का पहा. दिलेल्या संख्येमधील शेवटचे फक्त 2 अंक तुम्हाला बघायचे. आता 2 शून्य कोणत्याही शून्य संख्येला कोणत्याही संख्येने भाग जातो. 4 ने का जाणार नाही पहा. 4 0 0 4 0 0 गेला का नाही भाग म्हणजे संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता 4 ने गेला तर 9 ने जाण्यासाठी काय 9 ची कसोटी काय 3 च्या कसोटी सारखीच आहे ना. सर्व अंकांची बेरीज 9 च्या पडीत पाहिजे. 7 आणि 2 9 9 ला 9 ने भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येला 9 ने जातोय. एखाद्या संख्येला शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातोय म्हणजे 4 ची कसोटी लागू होते. सर्व अंकांची बेरीज 9 च्या पडीत दिली म्हणजे 9 ने भाग जातोय म्हणून अशा सर्व संख्येला 36 ने या ठिकाणी भाग जाणार आहे ते आपण पाहूया. 7200 भागिले 36. आता पहा 36 1 36 36 2 72 36 ची दुप्पट आहे ना आणि वरचे 2 शून्य म्हणजेच दिलेल्या संख्येला 36 ने भाग गेला. यालाच आपण 36 ची कसोटी विद्यार्थी मित्रांनो म्हणतो. म्हणजे दिलेल्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल व 9 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 36 ने भाग जातो. यालाच आपण 36 ची कसोटी असं म्हणतो. आपण शिकूया 45 ची कसोटी. आता 45 ही संख्या कशी तयार झाली पहा. 5 9 45 म्हणजे 5 आणि 9 मध्ये एकही कॉमन नाही म्हणून या ठिकाणी 5 आणि 9 ने भाग जाणाऱ्या संख्येला 45 ने भाग जाणार आहे. पहा आता दिलेल्या संख्येमधील
सर्व अंकांची आपण जर बेरीज केली तर 9च्या पटीत येणार आहे आणि एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 यापैकी असेल तर त्याला 5 ने भाग जातो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा दिलेल्या संख्येला आता 5 ने पूर्ण भाग जातोय. त्याचबरोबर या सर्व अंकांची बेरीज 9 करण्याची गरज नाहीये. 9 ने देखील भाग जातोय. मग आता 5 ने गेला 9 ने गेला मग 45 ने जातोय का पहा. आता 45 ची दुप्पट 90 आहे. मगाशीच आपण बघितलं 45 की 45 45 जुने 90 आणि वरचा 0. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला 9 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 45 ने भाग जातो. अशा कसोटीला आपण 45 ची कसोटी असं म्हणतो. आता आपण शिकूया शेवटची कसोटी 72 ची कसोटी. आता 72 ही कसोटी कशी तयार झाली तर पहा 8 आणि 9 यांच्या गुणाकारामधून. 8 आणि 9 मध्ये एकही कॉमन नाही. म्हणजे एखाद्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल 9 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. पहा आता दिलेल्या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक घ्या 600 त्याला 8 ने भाग जातो का पाहायचंय. 8 एक 8 8 7 56 4 उरतात या ठिकाणी 40 संख्या तयार झाली 8 45 म्हणजे या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार. त्यानंतर 9 ची कसोटी काय आहे. या सर्व अंकांची बेरीज जर तुम्ही केली तर ती 9 येते. 9 ला 9 ने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला 9 ने पूर्ण भाग जाणार आहे. आता एखाद्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातोय 9 ने देखील पूर्ण भाग जातोय म्हणजे अशा संख्येला विद्यार्थी मित्रांनो आता 72 ने पूर्ण भाग जाणार आहे. 72चा पाळा जरी येत नसला तरी तुम्हाला काटछाट करता यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पाहता 36 एक 36 36 दुने 72 ही दुप्पट तर तुम्हाला कळते. आणि ते जरी नाही कळत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2च्या कसोटी 4च्या कसोटी ज्या शिकलोय त्याचा वापर करायचा. त्या कसोटीचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. आता पहा 2 शून्याला 2 शून्य जसे तसे येतात. आता परत 2 एक 2 2 पंच 10 शून्याला 0 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्येला 72 ने भाग गेला. आपण शिकलो एखाद्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल 9 ने देखील पूर्ण भाग जात असेल तर अशा संख्येला 72 ने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो. यालाच आपण 72 ची कसोटी असं म्हणतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे गणिताविषयीचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. धन्यवाद.